मित्रांनो, रात्रीला हे काय करू लागले होते चला व्हिडिओमध्ये सांगतो. कावडीचा नेमका काय विषय आहे ते. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. मी विशाल आणि आपण आलतो पंढरपूरला आपल्या भाऊजीच्या इथं. आपण फुलं तोडत आहोत किसनासोबत आणि आंबा खात आहोत, कारण की आपल्याला कावडीसाठी फुलं लागायली होती आणि त्याचे हार बनवून उद्याला आपल्याला सजून कावड शिखर शिंगणापूरला पोहोचायचं होतं. तर आज दुपारीच आपण सकाळी मस्तपैकी सगळा विषय करून फुलं तोडून गेलतो घरी सगळेजण आहे की नाही ते बनवणार होते हार ते. त्याच्यानंतर संध्याकाळी ध्वज ते उतरवायचा होता. त्याच्या इकडं वेगळ्या गोष्टी करतात, म्हणजे त्याच्या इकडं वेगळं म्हणतात, आपल्या इकडं काही गोष्टींना वेगळ्या भाषेमध्ये बोलतात. तर तिकडं आहे की नाही आपलं मस्तपैकी कावडीचं पूजन वगैरे केलं, सगळं बरोबर करून टाकलं, झेंडा बांधला, त्याच्यानंतर उचलला आणि तिथपर्यंत नेला आपल्या मंदिरापर्यंत. आणि तिथे गेल्यावर त्याचं एक नाही घडं ते भरले जातात, असा विषय राहतो इथं. आणि त्याच्यानंतर एक नाही आपल्याला हे जेवण मिळून करून सगळेजण शिखर शिंगणापूरला निघणार होते. पहिले गावामध्ये आपल्या देवस्थानावर नेऊन आणतात सगळीकडे कावर, त्याच्यानंतर एक नाही शिखर शिंगणापूरला नेली जाते. तर आता एक नाही घडं भरून मंदिरापाशी आणली होती आणि त्याच्यानंतर एक नाही महादेवाच्या मंदिरात न्यायची होती. मंदिरामध्ये आल्याच्यानंतर पूजा वगैरे करून घेतली, पाणी वगैरे व्हायला आणि आरती केल्याच्या नंतर आपल्याला थेट निघायचं होतं शिखर शिंगणापूरला. त्याच्यानंतर मस्तपैकी ट्रॅक्टरमध्ये ट्याल्या विल्या फर्स्ट क्लासपैकी कावड आपली घेतली आणि निघालो आपण शिंगणापूरच्या दिशेने. आपल्याला पोहोचायचं होतं कारण की आपण रात्री निघालो होतो. 100-100 किलोमीटरचा आपल्याला रस्ता पार करायचा होता. पुढे अजून 2-3 पार्ट येणार आहेत. भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.